मी प्रथमतः तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो, तसे दिलेल्याच आहेत. सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो, अनेक दिवसांपासून मला तुमच्याशी संवाद साधायचा होता, तुमच्याशी हितगुज करायचं होतं, तुमच्याशी काही बोलायचं होतं. वर्गामध्ये प्रत्येक शिक्षक तुम्हाला शिकवतात, ते जे शिकवलं जातं त्याला अभ्यासक्रम म्हणतात आणि त्याच्याशिवाय सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी जे काही ज्ञान, जी काही शिकवण तुम्हाला द्यायची असते त्याला शिक्षण म्हणतात. मी काही वर्गातून तो प्रयत्न केलाही, परंतु सहज माझ्या मनामध्ये 2 दिवसापूर्वी कल्पना आली की परीक्षेच्या पूर्वीच जर आपण थोडा वेळ विद्यार्थ्यांचा घेतला आणि त्यांच्याशी जर बोलण्याचा प्रयत्न केला तर ते अधिक चांगलं राहील, म्हणून मी तुमच्या समोर आज उभा आहे. काल वाचन दिन झाला, वाचन प्रेरणा दिन, बरोबर आहे? किती विद्यार्थ्यांना माहिती आहे? भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती महामहिम डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्मृती विधायक कार्यातून जपण्याचा प्रयत्न म्हणून आपण हा दिन साजरा करतो. वाचन प्रेरणा दिन याचा अर्थ असा आहे की टीव्ही आणि मोबाईलच्या जास्तीच्या प्रसाराने प्रचारामुळं वाचन संस्कृती ही मागे पडलेली आहे आणि विद्यार्थ्यांनी, आम्ही आणि सर्वांनीच नियमित काही चांगलं वाचन केलं पाहिजे. वाचलं तर वाचाल ही म्हण खूप प्रसिद्ध आहे पहा विद्यार्थ्यांना. अलीकडे खूप चांगली पुस्तकं बाजारात येत आहेत. आपल्या ग्रंथालयामध्ये सुद्धा हजारोनी पुस्तकं आहेत. विशेषतः अलीकडच्या 6 वर्षांमध्ये जवळपास 2000 नव्या पुस्तकांची खरेदी आपण केलेली आहे आणि खूप दर्जेदार साहित्य आहे. चांगले चांगले आत्मचरित्र आहेत, महापुरुषांच्या कथा आहेत. हे जर वाचलं आपण तर त्यातून काहीतरी आपल्याला ज्ञान मिळू शकतं आणि आपण आपल्या जीवनाचा पाया तयार करू शकतो. आणि म्हणून वाचन प्रेरणा दिनाचं महत्व अनन्यसाधारण आहे. काल वर्तमानपत्र मी वाचत होतो. सध्या धावपळीचे दिवस आहेत. ते कुणासाठी आहेत सांगा बरं, कोण सांगेल? सध्या खूप धावपळीचे दिवस आहेत. काही लोकांना थोडीही उसंत नाही. सतत 24 तास ते व्यस्त आहेत. असा कोणता वर्ग आहे तो सांगा बरं, सांगा ना. अशी कोणती लोक आहेत, कोणता वर्ग आहे तो की जे सध्या खूप धावपळीत आहेत? राजकारणी लोक, बरोबर आहे का? त्यांना उसंत नाहीये. राजकारण, गाठीभेटी, सभा याचा धडाका चालू आहे त्यांचा, बरोबर आहे का? परंतु काल 2-4 मान्यवरांच्या मुलाखती आल्या वर्तमानपत्रामध्ये. त्याच्यामध्ये एक आहे विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराती. त्यांनी सांगितलं की एवढी जरी धावपळ असली तरी मी नित्य नेमाने सगळे वर्तमानपत्र वाचतो. हिंदी इंग्रजी बरोबरच मराठी वर्तमानपत्रांचं मी नियमित वाचन करतो आणि काही चांगली पुस्तकं सुद्धा माझ्याबरोबर गाडीमध्ये सुद्धा असतात. मी दररोज वाचन करतोच. ही प्रेरणा घेण्यासाठी आहे बरं का, लक्षात घ्या. काँग्रेसचे एक नेते उल्हासदादा पाटील मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धेमध्ये ते काही वेळी होते. आजही ते फार मोठे नेते आहेत काँग्रेसचे. त्यांनी हेच विधान केलं की मी पुस्तकं वाचतोच. वर्तमानपत्र तर कंपल्सरी वाचतो, परंतु मी चांगली पुस्तकं वाचतोच. विद्यार्थ्यांना पुस्तकांमुळेच अनेकांना प्रेरणा मिळाली आणि अलीकडे खूप चांगली पुस्तकं आलेली आहेत बघा. ज्या ज्या मुलांनी संघर्ष केलेला आहे शिक्षणामध्ये, नोकरीसाठी,
आणि ज्यांना यश मिळालं त्यांनी आपली यशोगाथा आपल्या मनोगाथातून लिहिलेली अशी अनेक पुस्तकं आहेत. कदाचित तुमच्या हाती जर ते पुस्तक पडलं, तुम्ही अशी काही पुस्तकं जर वाचली तर तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा चांगला बदल घडून येऊ शकतो, तुमचं परिवर्तन होऊ शकतं. कारण शेवटी आपण शिक्षण घेतो कशासाठी? आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी. आणि मग चांगल्या सवयी आपल्याला लागल्या पाहिजेत, चांगले विचार आपल्यामध्ये रुजले पाहिजेत आणि आपण घडलो पाहिजेत अशी आमच्या सर्व शिक्षकांची नेहमीच आपल्याकडून अपेक्षा आहे. हा एक विषय मला तुमच्यासमोर मांडायचा होता. आणि दुसरा, गेल्या 10-12 वर्षांपासून मी आणि माझे काही सहकारी एक अभियान चालवतात. कोणतं अभियान असेल ते सांगा बरं. कोणतं अभियान असेल ते? हा सांग रे बा. तू हात वर केला ना? दिवाळीच्या फटाक्याच्या संदर्भात मी हे अभियान माझ्या सहकार्यांमार्फत चालवतो. हे ज्या विद्यार्थ्यांना ज्ञात आहे अशा विद्यार्थ्यांनी हात वर करावे. मी प्रत्येक वर्गात दरवर्षी वर्गात येऊन सांगतोय, दरवर्षी सांगतोय, सगळ्या वर्गात येऊन सांगतोय. आज फक्त फरक काय केला? वर्गाच्या ऐवजी मी सरळ इथे आलोय व्यासपीठावर आणि तुमच्याशी संवाद साधतोय. मग या फटाक्याच्या संदर्भात 2 मुलांनी इकडे यायचं आहे आणि त्यांची भूमिका 2-2 वाक्यात सांगायची. फक्त हे फटाके आपण फोडतो दिवाळीला, ते फटाके फोडणे योग्य की अयोग्य इतकंच सांगायचं. फक्त 2 मुलांनी इकडे यायचं आणि त्यांनी सांगायचं. कारण तुम्हाला जर ते पटलं तर ते अभियान आपलं पुढे जाईल ना. या इकडे सगळ्यांचं लक्ष इकडं पाहिजे बरं का, लक्षात घ्या. एखादे शिक्षक कुणाला तरी बोलतायत तर तिकडे लक्ष गेलं वगैरे असं करायचं नाही. सगळ्यांचं लक्ष व्यासपीठाकडे पाहिजे. माझ्या मते फटाके फोडणं हे अयोग्य आहे. कारण आपण जे दिवाळीला फटाके फोडतो त्याचा त्रास जे सजीव आहेत त्यांना खूप त्रास होतो. आणि जे प्राणी पक्षी आहेत त्यांचे कानाचे पडदे एवढे नाजूक असतात त्यामुळे त्यांना खूप त्रास होतो आणि त्यामुळे ते स्वतःचा जीव पण गमू शकतात. ते फक्त आणि फक्त आपल्यामुळेच. एवढे बोलून मी माझ्या 2 शब्द संपवते. मुलगी बोलली बघा आणि मुलाने जर बोललं नाही तर ते योग्य नाही. आणि भीतीपोटी बोलू नका बरं का. प्रसिद्धीसाठी तर अजिबात बोलू नका. तर दिवाळीमध्ये आपण फटाकडे फोडतो ते त्याच्यामुळे प्राण्यांवर खूप परिणाम होतो. आता वर्षभरात जेवढं प्रदूषण होतं तेवढं फक्त दिवाळीमध्ये फटाकडे फोडण्यात होतं. एवढं प्रदूषण जगामध्ये निर्माण होतं. अजून तुम्हाला काही बोलायचंय? तुम्हाला काही मत मांडायचं या संदर्भात? परीक्षेची काळजी करू नका. जितका वेळ तुमचा इकडे जाईल तेवढा वेळ तुम्हाला वाढवून मिळेल. त्याच्यामुळे परीक्षेचा तणाव घेऊ नका. हा विषय खूप महत्वाचा आहे असं तुम्हाला वाटतं का? कारण बीड शहरामध्ये आपली एकमेव शाळा अशी गेल्या 10-12 वर्षांपासून हे अभियान चालवते. माझ्याकडे काही वक्ते येतात, ते सांगतात की आम्हाला बोलायचं आहे आणि सांगत नाही आमच्या शाळेमध्ये हे खूप वर्षापासून चालू आहे. ठीक आहे, याचा काही परिणाम कमी झाला असेल, जास्त झाला असेल. मी पुन्हा दिवाळीच्या नंतर वर्गात जात असतो, विचारत असतो. फटाके न फोडण्याच्या संदर्भात मी विद्यार्थ्यांना आवाहन करतो की फटाके का फोडू नयेत. तुम्ही म्हणाल सर आता दिवाळीचा सण एवढा मोठा सण, अनेक गोष्टी लोक सांगतात दिवाळीनंतर करू, दिवाळीनंतर करू, दिवाळीनंतर करू. दिवाळी हा इतका मोठा सण आहे भारतीय संस्कृतीमध्ये आणि त्यावेळी जर आम्ही फटाके फोडायचे नाही तर मग कधी फोडायचे? तुमच्या मनामध्ये कदाचित प्रश्न येईल. हा तुमच्यामध्ये काही विनोदवीर असतील तर ते म्हणतील घरात बाळ जन्माला आल्यावर फटाके फोडायचे नाहीत तर कुणी गेल्यावर फोडायचे का? तुमच्या मनामध्ये कदाचित प्रश्न असा येईल फटाके फोडायचे कधी? फटाके फोडण्यासाठी आपण आता शुभसंकेत मानलेत.
काही चांगली गोष्ट घडली की ते फटाके उडवायचे. परंतु आपण हेच विसरून चाललो की चांगल्या गोष्टीसाठी, शुभ शकुनासाठी, शुभ संकेतासाठी म्हणून आपण जे फटाके फोडतो आहोत तीच नेमकी आपण चूक करीत आहोत. कारण त्याच्यानंतर त्या फटाक्याचा कधी आपण अभ्यासच केला नाही. फटाके आम्ही सुद्धा फोडले, आम्ही सुद्धा उडवले. फटाके आम्ही वाटून घेत होतो. आमच्या घरातली सगळी मुलं फटाके वाटून घ्यायचे मस्तपैकी आणि लपून ठेवायचे आणि हळूहळू ते वाजवायचे. विशेषतः ग्रामीण भागामध्ये लक्ष्मी पूजनाच्या वेळी बाहेर बँड चालू आहे, इकडे लक्ष्मीपूजन चालू आहे आणि मग फटाके उडवणं हे सगळं अगदी शुभ संकेत किंवा एक चांगलं मानलं जायचं आणि ते करीत होतो. आम्ही फटाके उडवत होतो. परंतु काळ बदलला, जनजागृती होऊ लागली आणि हे लक्षात आलं की फटाके फोडणे हे अतिशय चुकीचे आहे. फटाक्यामध्ये आता माझ्यानंतर सारडा सर किंवा लावटे सर कुठेतरी बोलतील विज्ञानाचे, तसा मी कुठल्याच विषयाचा नाही असंही नाही. परंतु माझा अभ्यास आणि माझ्यापेक्षा इतर शिक्षकांचा अभ्यास अधिक आहे. परंतु मला फक्त माझ्या भावना व्यक्त करायच्या होत्या म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे. फटाक्यामध्ये जे फटाके तयार होतात त्याच्यामध्ये पोटॅशियम नायट्रेट, बरोबर आहे का लावटे सर, सल्फर आणि कार्बन हे 3 सुगंधी घटक आहेत. कसे आहेत? हे 3 विषारी घटक त्याच्यामध्ये आहेत. विषारी, समजतंय का? हे 3ही विषारी घटक त्याच्यामध्ये आहेत. बरोबर आहे. आता हे फटाके जर आपण फोडले, हे घटक ज्याच्यामध्ये बांधले जातात आणि त्याचं जे वेस्टर्न असतं, कव्हर जे असतं तेही प्लॅस्टिकचं असतं. हे फटाके फोडले की काय होतं? सगळ्यात पहिल्यांदा जर काही होत असेल तर ते वायू प्रदूषण होतं. हे जे विषारी घटक आहे, हे विषारी घटक हवेमध्ये मिसळतात. खूप वेळ हवेमध्ये राहिल्यामुळं त्याचा आपल्याला त्रास होतो. म्हणजे अगोदरच प्रदूषण खूप आहे विद्यार्थ्यांना. ध्वनी प्रदूषण आहे, पाण्याचं प्रदूषण आहे, जमिनीचं प्रदूषण आहे, वाहनांचं प्रदूषण आहे, बांधकामामुळे होणारं प्रदूषण आहे, ध्वनीचं, अनेक प्रदूषण अगोदरच आहेत. आणि भारतासाठी हे खूप चिंताजनक आहे. काल मला नरोडे सरांनी बोलता सांगितलं की भारताची लोकसंख्या जवळपास 17% जगाच्या. किती टक्के आहे? 17%. मग एकूण जो भूभाग आहे जगाचा तो आपल्या वाट्याला किती असला पाहिजे? तितकाच असला पाहिजे ना. म्हणजे 17% लोकसंख्या, पण भूभाग मात्र प्रत्यक्षात 2.4%. म्हणजे किती दाट वस्ती लक्षात घ्या. भूभाग आपल्या वाट्याला फक्त 2.4% आणि लोकसंख्या मात्र 17%. प्रचंड प्रदूषण भारतामध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये पुन्हा दिवाळीच्या वेळी उडवले जाणारे फटाके. मग याच्या संदर्भात जनजागृती होणं आवश्यक आहे, विद्यार्थ्यांना समजावून सांगणं आवश्यक आहे, म्हणून हा प्रयत्न आहे. आणि मग हे वायू नाकातोंडाद्वारे जर आपल्यामध्ये गेले तर मग दमा आहे, घसा खवखवणं आहे, घशामध्ये क्षयरोग सुद्धा याच्यामुळे होऊ शकतो. धूम्रपान करणारा व्यक्ती निघालेला धूर त्याच्या नाकातोंडामध्ये श्वसनाद्वारे जेवढा जातो त्याच्यापेक्षा जास्त धूर आणि वायू या फटाक्यामुळे आपल्या नाकातोंडामध्ये जातो. बाहेर घराच्या बाहेर पडलं की प्रदूषण सुरू होतं. आपण आयुष्यभर निर्व्यसनी राहायचं, कुठल्याही व्यसनाला हात लावायचा नाही, शिवायचं नाही. आणि एखाद्या ट्रकच्या पाठीमागे एक अर्धा घंटा जर आपण चाललो आणि तो धूर जर आपल्या दुर्दैवानं नाकातोंडात गेला तर आपल्याला आपला काहीही दोष नसताना एखाद्या दुर्धर आजाराशी आपल्याला सामना करावा लागतो विद्यार्थ्यांना. मग हे कितपत योग्य आहे? बरं, अगोदरच काय होतं की दिवाळी साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये येते आणि याच्यानंतर मग थंडीचे दिवस सुरू होतात. दिवाळीच्या ह्याच्यामध्ये आपण तेलकट, तुपाचे पदार्थ, तेलाचे पदार्थ हे आपण खातो. त्याच्यामुळे घशावर परिणाम होतो
आणि त्याच्यात पुन्हा हे वायू प्रदूषण, मग श्वसनाद्वारे श्वसन प्रक्रिया आणि त्याचा परिणाम फुफ्फुसावर होऊन आपली प्रकृती बिघडते, आपल्याला अनेक आजारांना सामोरं जावं लागतं. हा फार मोठा धोका फटाक्यामुळे आहे. ध्वनी प्रदूषण आहे, जसं वायू प्रदूषण आहे तसं ध्वनी प्रदूषण आहे. आता फटाक्याची जी ध्वनीची जी हे आहे एकक ध्वनीचं, ते हर्ट्झमध्ये आहे आणि डेसिबलमध्ये आहे. हे जे फटाके तयार होतात हे 125 ते 180 डेसिबलच्या दरम्यान किंवा त्याच्या पुढे तयार होतात. आता ठीक आहे, सरकारनं सुद्धा त्याच्यावरती बंदी घातली, म्हणजे न्यायालयानं त्याच्यावरती बंदी घातलेली आहे. कमी तीव्रतेचे फटाके उडवण्याच्या संदर्भात सांगितलेलं आहे, परंतु त्याची अंमलबजावणी होईल तेव्हा ना. म्हणजे 125 डेसिबलच्या पुढे ते तयार होतात, त्याची तीव्रता. आणि आपल्या कानाला चांगला आवाज हा साधारणतः 25 डेसिबलचा जो आवाज आहे तो आपल्या कर्णपटलाला चांगला वाटतो, तो मधुर वाटतो. कर्णमधुर आणि त्याचा विरुद्ध शब्द कोणता आहे? कर्णकर्कश. कर्णमधुर म्हणजे चांगलं संगीत असेल, चांगलं व्याख्यान असेल, भक्तिगीत असेल, हे कर्णमधुर असतं. बरोबर आहे का? बरोबर आहे का? पक्ष्यांचा चांगला आवाज असेल हे बरं वाटतं आपल्या कानाला. आणि कर्णकर्कश नळावर पाणी भरणाऱ्या टिंब त्याचा जर बाद झाला तर तो आवाज. कर्णकर्कश आवाज आवडतो का आपल्याला? डॉल्बीचा जो आवाज आहे, डॉल्बीचा, तो कसा आहे? कर्णमधुर आहे, तो कर्णकर्कश आहे. विद्यार्थ्यांना या ध्वनी प्रदूषणामुळे सुद्धा आपल्यामध्ये विकृती तयार झालेली. तुमच्यामध्ये अलीकडे चिडचिडपणा वाढलेला आहे मुलांमध्ये, तो कशामुळे वाढला आहे? हे सगळं ध्वनी प्रदूषणाचे हे परिणाम आहेत. आणि मग ज्या तीव्रतेचे फटाके आपण फोडले पाहिजे त्या तीव्रतेचे फटाके नसतात. आपण बऱ्याच वेळा म्हणतो मग आवाजाच्या नको ना, आपण काय करू, ती सापाची गोळी असते, काळी गोळी, त्याच्यापासून निघणारा धूर त्याने डोळे दुखतात, डोळ्याला प्रचंड त्रास होतो, डोळ्याची आग होते, त्याच्यामध्ये सुद्धा वायूच आहे. म्हणजे हे झालं त्याचं वैज्ञानिक तोटे, वैज्ञानिक माहिती की फटाके फोडणं हे अप्रस्तुत आहे वैज्ञानिक दृष्ट्या. हा एक भाग समजला तुम्हाला. दुसरा भाग असा आहे की त्याच्यामुळं वायू प्रदूषण होतं मान्य, ध्वनी प्रदूषण होतं मान्य, बरोबर आहे का? त्याच्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं, हे जे रॉकेट वगैरे असे जे काही फटाके आहेत ते आपण फोडतो, त्याची काही दिशा वगैरे निश्चित नसते आणि हे कुठंतरी जाऊन पडतं, एखाद्या गरीबाच्या झोपडीवर पडेल, कोणाच्या शेतकऱ्यांच्या गंजीवर पडेल. त्याच्यामुळे काय होतं? वित्तहानी होते, फार मोठं नुकसान होतं. शिवाय आपल्यातले काही मुलं बऱ्याच वेळा, कारण तो आनंदाचा क्षण असतो असं आपण समजतो, तात्पुरता आनंद मिळतोही, परंतु तो आनंद कायमस्वरूपी नसतो, लक्षात घ्या. आणि मग बऱ्याच वेळा आपण काय प्रयत्न करतो? आपल्या हातामध्ये तो वाजवायचा प्रयत्न करतो, बरोबर आहे का? आणि मग पुढे काय होतं हे तुम्ही दिवाळीच्या नंतर वर्तमानपत्रामध्ये, टीव्हीमध्ये बातम्या पहा, त्याचे दुष्परिणाम, त्याची गंभीरता हे तुमच्या लक्षात येईल की हातामध्येच त्याचा स्फोट झाला, हातामध्येच तो वाजला आणि मग कुठेतरी अपघात वगैरे झाला. या अशा काही दुर्दैवी बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात. काही आपल्यामध्ये जे विकृत प्रवृत्तीचे लोक असतात, ते काय करतात माहितीये का? फटाक्याची लढ घेतात आणि कुत्र्याच्या शेपटीला बांधतात. हसण्याचा विषय नाही हा चिंतन करण्याचा विषय, हा गंभीर विषय आहे. आता हसणं बंद झालं, आपण चुकीच्या वेळी आपण हसतो. आपण जिथं चिंतन करायला पाहिजे तिथं चिंतन करायचं शिका. त्या कुत्र्याच्या शेपटीला ती लढ बांधली जाते, गाडी लावली जाते, ते फटाके वाजतात आणि कुत्रा आनंदानं उड्या मारतो. मग काय करतो? कुत्रा ओरडतो, व्याकुळ होतो. तो मूक प्राणी जरी ना बोले यातना नसे का? त्याला वेदना होत नाही, तो सजीव नाही, त्याला भावना नाही. आणि आपण मात्र
शिक्षण आहे का मुलांचं? हेच तुम्हाला शाळा कॉलेजमधून शिकवलंय का? हेच तुम्हाला कुटुंबामधून शिकवलंय का? बऱ्याच वेळा फटाके फोडताना आपण हा सुद्धा विचार केला पाहिजे की आपल्या शेजारी कुणीतरी आजारी आहे, कुणीतरी वृद्ध व्यक्ती आहे, ती अंथरुणावर खेळू नये आणि आपल्या फटाक्याच्या आवाजामुळं त्यांनाही त्रास होत असेल याचा कधी आपण विचार केला का? बऱ्याच वेळा फटाके रस्त्यावर उडवतात आणि लोकांची ये जा चालू असते, ती लक्षातही येत नाही कधी फटाका फुटतो. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनाही त्याचा त्रास होऊ शकतो. हे जे लहान जीव आहेत, 5 प्रकारचे जीव आहेत पर्यावरणामध्ये. एक इंद्रिय असणारे, 2 इंद्रिय असणारे, 3, 4 आणि 5 इंद्रिय, आपण पंचेंद्रिय आहोत. हे जे लहान जीव आहेत, सूक्ष्म जीव आहेत, ते आवाजानं मरतात हो, नुसत्या आवाजानं मरतात. आमच्या लहानपणी ग्रामीण भागामध्ये विशेषतः ते हिवऱ्याची झाडं असायची, झुडपं असायची मोठमोठी, आणि त्याच्यावरती ते रंगीत भुंगे असायचे. ते भुंगे आम्ही एकत्रित करायचो. आता भुंगे पाहायला मिळत नाहीत. लहान लहान फुलपाखरं असायचे, ते फुलपाखरे आता आपल्याला पाहायला भेटत नाही, तुम्हाला पाहायला भेटत नाही. हे सगळं गायब होत चाललंय. केवळ पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास, पर्यावरणावर होत असलेले वेगवेगळे अतिक्रमण, आणि म्हणून एका नैसर्गिक आनंदापासून आपण मुक्त आहोत. फटाके फोडणे हा तात्पुरता आनंद आहे. त्याची राख झाली की आपला आनंद संपला. आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत फटाके फोडण्याचा मोह आपण टाळावा, असं निवेदन, असं आवाहन करण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. आता तुम्ही म्हणाल मग दिवाळीच्या सुट्टीमध्ये आम्ही काय करायचं सर? फटाके फोडायचे नाही, तुम्हाला पर्याय दिला पाहिजे. तुम्हाला जरूर पर्याय मिळेल, पण तो पर्याय तुम्हाला आवडला पाहिजे. मी सांगितलं तुम्हाला घेऊ नका म्हणून. जेव्हा तुमचं लक्ष दुसरीकडे जातं तेव्हा याच्यापेक्षा ते अधिक महत्वाचं आहे असं त्याचा अर्थ असतो. बघायचंच नाही, फक्त लक्ष माझ्या आवाजाकडे पाहिजे. आणि मग तुम्हाला पर्याय भरपूर आहेत, भरपूर. तुम्ही विद्यार्थी आहात, दिवाळीमध्ये वेगवेगळ्या प्रकाशकांच्या वतीनं पुस्तकं बाहेर पडतात बघा, दिवाळी अंक बाहेर पडतात. 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ते अपेक्षित संच बाहेर येतात. खूप चांगली पुस्तकं, खूप चांगली दिवाळी अंक बाहेर येतात. ती जर तुम्ही विकत घेतली, 2000 रुपयाचे फटाके घेण्याच्या ऐवजी एक 400-500 रुपयाचे जर पुस्तकं घेतली आणि ते जर वाचले तर आमचं व्यक्तिमत्व अधिक विकसित होऊ शकतं, आमच्या ज्ञानात भर पडू शकते. हा पहिला पर्याय. तुम्हाला चांगली पुस्तकं खरेदी करा. आपल्याकडे असलं पाहिजे, शिक्षकांकडं, विद्यार्थ्यांकडं. शिक्षकांची संपत्ती काय? 1000-500 पुस्तकं असली पाहिजे. तुमच्याकडे सुद्धा पुस्तकं चांगली असली पाहिजे. पुस्तकं घ्या. तुम्हाला ड्रेस घ्यायचा आहे ना, एखादा ड्रेस जास्त किमतीचा घ्या, भारीचा घ्या. आपल्या घरी छानपैकी 2-3 आकाश दिवे लावा, लाइटिंग करा, लाईटच्या माळा वगैरे टाका, घर प्रज्वलित करा, काही हरकत नाही. एखादं पर्यटन करा, 1000-500 रुपये खर्च करून 4-5 मित्र किंवा नातेवाईक मिळून कुठेतरी गावाला जा, 2 दिवस 4 दिवस पर्यटन करा, काही हरकत नाही. 2 मिठाईचे पदार्थ जास्त करा, शुद्ध तूप वापरा, काही फरक पडत नाही. पर्याय तुम्हाला देते मी, पर्याय. आणि अजून 2-3 पर्याय असे आहेत की आपल्या वर्गामध्ये एखादा गरीब मुलगा असेल, कुठल्याही कारणानं जर तो समजा दिवाळीचा सण करीत नसेल तर त्याला मदत करा. जा तुम्ही 10 मुलं त्या एखाद्या विद्यार्थ्याला घेऊन दुकानामध्ये जा, त्याला ड्रेस घेऊन द्या. त्याला ड्रेस देत असताना तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद फुलणार आहे, तुम्हाला जो आनंद मिळणार आहे, तो आनंद या फटाके फोडण्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक असेल, तो शब्दातीत असेल. जा एखाद्या आश्रमामध्ये जा, एखाद्या इन्फंट इंडियामध्ये जा, एखाद्या ऊसतोड कामगारांची मुलं जिथं शिकतात तिथं जा. घ्या डबा, फराळाचा डबा घ्या आणि त्यांना खाऊ घाला. थांबा तुम्ही जवळ, त्याची मुलाखत घ्या. बघा तुम्हाला किती आनंद मिळतो तो. फक्त तुम्हाला आनंद कोणता घ्यायचा आहे? चांगला, माणुसकीचा चांगला आनंद घ्यायचा आहे की विकृत आनंद घ्यायचा आहे, हे शेवटी तुम्हाला ठरवायचं आहे. आम्ही तुम्हाला आवाहन करतो आहोत, आम्ही तुम्हाला निवेदन करतो आहोत. आणि निवेदन करत असताना तुम्हाला खात्रीनं सांगतो की मी माझ्या घरी गेल्या अनेक वर्षांपासून
फटाके कुणी फोडत नाहीत, फोडू देत नाही. म्हणून मला तुम्हाला सांगायचा अधिकार आहे. जी गोष्ट मी करीन तीच गोष्ट मला तुम्हाला सांगता येते. जी गोष्ट मी करतो ती गोष्ट मला तुम्हाला सांगता येणार नाही. आणि म्हणून पहिल्यांदा आम्ही ते बंद केलं आणि आता तुम्हाला मी सांगतो. हा उपक्रम खूप चांगला आहे. मदत करा, इतरांना मदत करा, आपल्या पैशाची बचत करा, पुस्तके घ्या, प्रवास करा, चांगला ड्रेस घ्या, मित्रांना मदत करा, गरिबांना मदत करा. आणि मग तो आनंद तुम्ही बघा. तो आनंद जर तुम्हाला मिळाला तर त्याच्यातला काही पुण्य हे आमच्या वाट्याला येईल. तुम्हाला पटतंय काही मी बोलतोय ते? सगळ्यांना पटतंय का? कारण बघा, आम्ही लोक झोपणाऱ्याला उठवू शकतो, झोपेचा सोंग घेणाऱ्याला कोणीही उठवू शकत नाही. आणि म्हणून माझं आव्हान अशाच विद्यार्थ्यांना आहे की ज्यांना याची जाणीव होते. मी दिवाळीच्या नंतर विचारत असतो. एकदा असंच विचारलं मी दिवाळीनंतर की या वर्गात कुणी कुणी फटाके फोडले. एक विद्यार्थी उभा राहिला प्रामाणिकपणे. पण याच्यामध्ये काही शिक्षा वगैरे नाहीये, हे प्रामाणिकता आहे. आपल्याला प्रबोधन करायचं आहे. एक विद्यार्थी उभा राहिला. वरवट नावाचा विद्यार्थी होता. एक 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तो म्हटला, सर मी फटाके फोडले. मी म्हटलं, का फोडले? ते म्हटले, मी दिवाळीच्या दिवशीपर्यंत फटाके आणले नाहीत, पण माझ्या शेजारच्या एका पूर्ण आमच्या घरासमोर येऊन फटाके फोडायला सुरुवात केली. मला राग आला. मी बाजारात गेलो, फटाके आणले, फटाके फोडले. काही क्षणभर मला ते बरं वाटलं. मग मी त्याला सांगितलं की हा जो राग तू व्यक्त केला त्याच्याऐवजी बाजारात 2 पुस्तक जास्त आणले असते, काय फरक पडला असता? स्पर्धा नेहमी चांगल्या गोष्टीची करावी. त्याला 4 तास अभ्यास केला ना, मी 8 तास अभ्यास करेन. त्याला 55% मार्क घेतले ना, मी 60% मार्क घ्यायचा प्रयत्न करेन. त्याला 2 विद्यार्थ्यांना मदत केली ना, मी इतका मोठा होईल की मी 10 विद्यार्थ्यांना मदत करण्याची क्षमता माझ्यामध्ये ठेवी. चांगल्या गोष्टीची स्पर्धा करा, चुकीच्या गोष्टीची स्पर्धा करू नका. आणि मला खात्री आहे की मी आढावा घेत असतो. आपल्याकडे विशेषतः 8 ते 10 मध्ये शिक्षक लोक, म्हणजे तसं 5 ते 12 मध्ये आहेत सगळे प्रयत्न, परंतु 8 ते 10 मध्ये मोठी मुलं असतात. आणि मग ते काही शिक्षकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले की तुमची कटिंग व्यवस्थित असली पाहिजे, तुमचा गणवेश रेग्युलर पाहिजे आणि तुमच्याकडे ओळखपत्र असलं पाहिजे. तर एका नाव्याच्या सॉरी एका कटिंगच्या दुकानामध्ये सलून हेअर कटिंग सलूनमध्ये मी गेलो, हिरला चौकामध्ये. त्यांनी मला सांगितलं, सर तुमचा एक विद्यार्थी आला होता, ते मी कटिंग करायला लागलो की तो मला थांब अशी कटिंग करू नका, आमच्या सरला फार राग येतो, अशी कटिंग आमच्या शाळेत चालत नाही. त्याला ते 50 जणांना सांगितलं, ही गोष्ट आपल्या शाळेसाठी चांगली आहे का चुकीची आहे? ही चांगली गोष्ट आहे. त्याच भागामध्ये ते पोस्ट ऑफिसच्या अलीकडं आपले पिंटू मामा राहतात तिथंच एका मुलाला गेल्या वर्षी विचारलं, तू फटाके वगैरे नाही म्हटलं, आमच्याकडे सरांनी सांगितलंय म्हटलं आम्हाला फटाके फोडायचे नाही आणि माझी इच्छा पण नाही. तर तुम्हाला माझं आव्हान आहे की या दिवाळीच्या सुट्टीमध्ये फटाके न फोडता, आणि हे जे फटाक्याचे व्यवसाय करतात त्यांना सांगू नका. जे लोक फटाक्याचे व्यवसाय करतात त्यांना जाऊन सांगू नका की आमच्या सरांनी आम्हाला फटाक्यावर बंदी घातलेली आहे. मी एक गरीब माणूस. आता तुम्ही 1000 विद्यार्थी आहेत, लक्षात घ्या. तुम्ही जर 10 घरी हे प्रबोधन केलं, 10 घरी शेजारच्या, तर 10,000 घरी हे जाऊ शकतं विद्यार्थ्यांमध्ये. अभियान इथून जर सुरू केलं आपण, ही फार मोठी शक्ती आहे तुमची. तुम्ही काही साधे नाहीत. चांगल्या गोष्टीचा प्रचार करावा. चुकीची गोष्ट जर आपल्यापर्यंत आली तर ती तिथल्या तिथंच ठेवा. चांगल्या गोष्टी नेहमी सांगत चालाव्यात, चांगल्या गोष्टी पुढे जाव्यात. आणि दुसरं असं की आता घरी गेल्यानंतर तुमच्या आईवडिलांना तुम्ही हे समजावून सांगायचं आहे. तुमचे वडील म्हणतील, चल रे बाबा आता फटाके आणायचे, तुम्ही म्हणताल नको, ते तुम्ही म्हणताल आम्हाला सरांनी सांगितलं, ते म्हणतील कोणत्या सरांनी सांगितलं, चल बरं, पुन्हा प्रॉब्लेम. तर तुम्ही घरी हे कसं सांगायचं आहे? आमच्या सरांनी शाळेमध्ये आमचं प्रबोधन केलेलं आहे आणि आम्हाला ती गोष्ट पटलेली आहे आणि म्हणून आम्हाला आता फटाके फोडायचे नाहीत. त्याच्याऐवजी तुम्हाला जे पर्याय दिले त्या पर्यायाचा स्वीकार करा. ही दिवाळी, या परीक्षेबरोबरच ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुख समृद्धीची जावो, आनंदाची जावो,
तुमच्याकडनं काही चांगलं काम हो अशी अपेक्षा व्यक्त करताना तुम्हाला आमच्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंदांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.